संजय काकांच्या आता पायाखालची वाळू घसरलेली आहे. संजय काकांच्या डोक्यावर परिणाम व्हायची आता वेळ आलेली आहे. कारण अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, बरोबर. आणि अमित शहाची सभा रिकाम्या खुर्च्या ज्या महिला होत्या त्या 300 रुपये पगारानं आणल्या होत्या. मी आता सगळी माहिती घेतली. अमित शहाने त्यांची खरडपट्टी केलेली आहे. त्याची बिनसामानानं दाढी करायचा प्रकार तिथं घडलाय. परत त्यांनी उलटी दाढी खालच्या कार्यकर्त्यांची केलेली आहे आणि तिथून ते जतला गेले होते. मी आता हेलिकॉप्टरनं फिरतोय कारण इथं विमानतळाची सोय नाही आहे. जर सांगलीमध्ये विमानतळ असतं तर मी स्पेशल विमान घेऊन फिरलो असतो. आणि समाजाला मी काय करतोय ते समाजाला माहित आहे ना. संजय पाटलांनी चमचेगिरी करायची गरज नाही ना. संजय पाटील कोण आहे? संजय पाटलांना ह्यामध्ये लुडबुड करायची गरज नाही. समाज बघल ना माझा. मी हेलिकॉप्टरनं फिरायचं, विमानानं फिरायचं का जेटनं फिरायचं, ते समाजानं मला गुण दोषासहित ऍक्सेप्ट केलंय. माझ्या काही चुका असतील तर समाज मला माफ करल. माझं काय बरोबर असेल तर माझ्या बरोबर येईल. त्यामध्ये संजय पाटला दखलपात्र नाही आहे. त्यांच्या स्टेटमेंटला फार महत्त्व नाही. आणि त्यांना आता माहीत आहे, सगळे रिपोर्ट माझ्या बाजूने आलेले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक हे लढवत आहेत. तासगाव सारख्या शहरामध्ये त्यांना अमित शहाची सभा घ्यावी लागते आणि अमित शहाची सभा तासगावमध्ये फेल होते. मग संजय पाटील काय करणार? एकाच दिवशी राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्री महोदयांची सभा होत आहेत. जतमध्ये मी गेलो होतो. सहज मी संकला गेलो होतो. तुम्ही फोटो काढून बघा. 1000 लोक माझ्या सभेला होते. सहज गेलो, चौकात नुसतं उभा राहिलो होतो. आज त्यांनी सगळी ताकद लावून 2-2.5 हजार लोक तिथं होती. त्यामुळं ते 100% पडलेले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही महत्व नाही. मी हेलिकॉप्टरमधनं फिरव नाही तर विमानातनं फिरव. आणि मी फिरतोच ना. ते काय चोरून फिरतोय का? तुम्हाला कोणाला तर मागं लागून फिरायला लागतं. मी स्वतः तर घेऊन फिरतोय ना. त्यामध्ये पुढं जर विमानतळ सांगलीमध्ये मी खासदार झाल्यावर करेन तेव्हा मी विमानानं फिरेन. पूर्वीचा संजय पाटील हा बंपक माणूस आहे. संजय पाटलांना माझं ओपन चॅलेंज आहे. 23 तारखेनंतर मी इथंच आहे ना. मी जिल्हा सोडून जात नाही. काय माझी वाकडे करायचे संजय पाटलांना करावं. मी त्याला खंबीर आहे. बंपक माणूस आहे तो. काही वाकडं करत नसतो. माझं चॅलेंज आहे त्या माणसाला. 23 तारखेनंतर मी इथंच आहे ना. काय सांगली जिल्हा सोडून जातोय का? माझ्या बरोबर असणाऱ्या एकाही माणसाच्या केसाला धक्का लावू शकत नाही संजय पाटील. आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. अजून 4 दिवस आहे. निवडणुकीमध्ये पण करा आणि निवडणुकीनंतर पण करा. माझा जन्म त्यासाठी झालाय ना. असले खूप दादा मी बघितले. असे 500 दादा माझ्याकडे असतील. राज्यभरातील लोक सगळी माझ्याबरोबर आहेत. असला काही उद्योग करायला त्यांनी भानगडीत पडू नये. विचाराची लढाई लढावी. आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर हे बोलत आहे. माझा संजय पाटील जुना जागा असे मला वाटते 7-8 भाषणं झाली त्यांची जिल्ह्यामध्ये. हे जुनच भाषण आहे त्यांचं. मग जुना संजय पाटील. जुना भाई तू कोण होता? कोण आहे? या सांगलीमध्ये पळून जायची का गरज भासली? सांगलीमध्ये तुम्हाला नीट करता आलं नाही. तुम्ही गावाकडे जाताय आणि परत तेच आता लोकांना हे सगळं संपलंय. भयमुक्त जिल्हा झालाय. तासगाव सारख्या, सावळज सारख्या गावामध्ये, संजय पाटलांच्या गावापासून 7 किलोमीटरवरती सावळज आहे. त्या गावामध्ये माझी उंचाईची सभा झाली. परवा तुम्ही बघितली असेल. आणि मी रात्री 3 तास लेट गेलो त्या सभेला. त्या गावामध्ये आराराबांचं राजकारण त्या गावानं स्टँड केलंय. अशा सावळजमध्ये आराराबांची सभा झालेली आहे. शरद पवार साहेबांची सभा झालेली आहे. धनंजय मुंडेची सभा झालेली आहे. राष्ट्रीय जेवढे नेते आहेत त्यांची सावळजमध्ये सभा झाल्या. त्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड तिथं मोडलं. कारण काय तर लोक म्हटली की संजय पाटलांची दहशत आणि दादागिरी आता आम्हाला वाटत नाही. आता भयमुक्त तालुका झालाय. तासगाव मधल्या सभेला तुमची लोक येत नाही म्हणजे ह्यांची दहशत किती राहिली असेल बघा ना. आणि त्यांना काय याचा गुण असा आहे. हे असे आतापर्यंत हेच उद्योग करत आले. या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना दरडावून ठेवणं, दादागिरी करणं. तुम्हाला मी संजय पाटील बोलतोय बघून घे. हे असल्याला आता कोण कुत्र खात नाही. असल्या विषयाला कोणी भीक घालणार नाही आणि मी तर अजिबात घालणार नाही. या लोकसभेमध्ये आता खासदार आहेत ना तुम्ही. आता तुम्ही 23 तारखेपर्यंत खासदार आहेच ना. परत खासदार होऊन काय करणार आहे? आता आहेत ना खासदार. परत खासदार व्हायचा विषय नाही. तुम्ही माझी असणार आहे 23 तारखेनंतर. आणि या जिल्ह्यामध्ये कोणी दखल घेणार नाही. जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि तुम्ही अमित शहाची सभा आज तासगावमध्ये लावली. हा गोपीचंद एकटा सभा लावतोय तिथं, कुणालाही बोलवत नाही. माझी सभा मी योग्य वेळी तुम्हाला तारीख सांगतो. आता ती कुठल्या शाळेत घेतली होती मी माहित नाही. कुठं ग्राउंड आहे बघतो मी. ते ग्राउंड असेल तर त्याच्यापेक्षा मोठ्या ग्राउंड मध्ये मी सभा घेतो. तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष तिकिटासाठी तुमची 1-1 तिकीट दिल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्षाची सभा. आज त्यांचं भाजपमधलं सगळं झिरो झालंय. सीएम साहेबांना पण तिथं कळलं असेल की लोक किती आहेत. रोज 10-10 सभा करतात ना.
अख्खं राज्य त्यांनी फिरून काढलेलं आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि ते सीएम साहेबांच्या समोर इतक्या खालच्या लेवलला जात आहेत म्हणजे मला किती घाबरले ते विचार करा तुम्ही. सगळीकडची परिस्थिती बदलली आहे. मी तुम्हालाही सगळ्यांना विनंती करतो, आता ते संजय पाटील अमकं तमकं फलानं बाजीराव इनामदार असला काही विषय जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही. तो विषय सुपडा साफ झालाय. कालांतरानं एक था संजय पाटील अशी म्हणायची वेळ जिल्ह्यातल्या लोकांना येईल. एक कोणतं खासदार होता, मी जिवंत आहे तोपर्यंत, आताच नाही मी सांगत 2019चं, मी जिवंत आहे तोपर्यंत या संजय पाटलांना लोकसभा आणि विधानसभेचं तोंड बघू देत नाही. त्याच्या पलीकडे त्यांचं काही स्टेटमेंट मला द्यायचं नाही. मुस्लिम समाज संघटनेनं माझ्या पाठीमागं जो विश्वास दाखवलाय, माझ्याबरोबर ही सगळी युवा मित्र ठामपणे उभा राहिलेले आहेत. हे सगळे माझे मित्रासारखी मुलं आहेत. मी तुम्ही जे विषय मांडलेले आहेत त्या विषयाच्या बाजूनं मी लोकसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर ताकद उभी करा. मी लोकसभेमध्ये 100% जाणार आहे. तुम्ही सगळ्या बाकीच्याही लोकांना सांगा मी प्रश्नावरती काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही जो विश्वास माझ्यावरती स्वाभिमानी मुस्लिम समाजानं दाखवलेला आहे त्या विश्वासास मी 100% पात्र राहील. तुम्हाला जे मी शब्द दिलेले आहेत ते शब्द मी 100% पाळेन आणि मी तुमचं सगळ्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद. आंबेडकर साहेबांची सभा आहे तर त्याच्यात वेळ निश्चित नाही. ओवेसी साहेबांची सभा मिरजेमध्ये आहे आणि आंबेडकर साहेबांची सभा सांगलीमध्ये आहे. त्याचं वेळ आणि दिनांक आज संध्याकाळी फायनल होईल. स्टेशन चौकामध्ये आंबेडकर साहेबांची आणि मिरजमध्ये ओवेसी साहेबांची सभा.